पापड न भाजता न तळवता फक्त एक थेंब तेलाचा वापर करून चमचमीत पापड मसाला आपण घरच्या घरी बनवणार आहोत. एकदा का या पद्धतीने तुम्ही जर पापड मसाला केला ना, तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारचे पापड मसाला बनवून खासाल तुम्ही. नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथं मी मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला आहे. आता हे कांदा आपल्याला अर्धाच लागणार आहे. जर तुमच्याकडे छोट्या साईजमधला कांदा असेल तर एक कांदा तुम्ही वापरायचा. आता आपण 2 पापडासाठीच हे कांदे आणि थोडेसे टोमॅटो वगैरे कापून घेणार आहोत. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील पापड मसाला तर थोडेसे जास्त कांदे आणि टोमॅटो वापरा. तर इथं मी कांदा छान बारीक कापून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान बारीक कापून घ्यायचा आहे. तर अर्धाच टोमॅटो मी वापरणार आहे आणि टोमॅटोमधल्या ना ते बिया आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जर बियाचा भाग तसाच ठेवला ना तर पापड ना खूप लवकर असं नरम पडते, जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही, म्हणून ते बियाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो छान बारीक कापून झालेला आहे. आता इथे एक काकडी घेतली आहे. काकडी आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि थोडीशी कापायची आणि खाऊन बघायची. कडू असेल ना तर काकडी नका वापरू. तर बघू शकता मस्त अशी काकडी अशी गोड आहे खायला. तर मी इथं सालासहित वापरत आहे. जर तुम्हाला काकडीचे टरफलं काढून वापरायचं असेल तर तुम्ही तसंही वापरू शकता. तर आता काकडी ना आपल्याला छान बारीक कापून घ्यायची आहे. आता काकडीच्या बिया वगैरे काढायची आपल्याला गरज नाही आहे, कारण काकडी जास्त जाड किंवा जास्त अशी निब्बर नाही आहे, एकदम कवळी काकडी आहे, म्हणून मी इथं बियासहित काकडी वापरत आहे. आता एकदम बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे. आता सोबतच कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा एकदम बारीक कापून घ्यायची आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी हे सगळं आपण व्यवस्थित कापून घेतलेलं आहे. आता इथं मी 2 पापड घेतले आहेत. आता या पापडाला आपल्याला छान व्यवस्थित थोडंसं तेल टाकायचं आहे या पापडावर आणि दोन्ही साईडला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, खूप थोड्या तेलामध्ये हे पापड आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता असं थोडं थोडं करून दोन्ही साईडला आपल्याला पापडाला छान तेल लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल ना त्याच पद्धतीने आपल्याला या पापडाला तेल लावून घ्यायचं आहे आणि जास्त तेलाचा वापरसुद्धा आपल्याला करायची गरज नाही. खूप कमी तेलामध्ये हे पापड असे मस्त भाजल्या जातात. जसं आपण खूप जास्त तेलामध्ये पापड तळवतो ना बऱ्याचदा, तर एवढ्या तेलामध्ये पापड तळायची गरज नाही. जसे आपण पापड तळवले की टेस्टी लागतात, तसेच हे सुद्धा पापड जसे तळवल्यासारखेच लागतात. कमी तेलामध्ये सुद्धा खूप मस्त बनून तयार होतात. एकदा या पद्धतीने करून बघा. आता दोन्ही साईडला मस्त असं आपण तेल लावून घेतलेलं आहे. खूप थोडं थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तर बघू शकता. तर आता आपण डायरेक्ट गॅसवर कधीच पापड भाजायचे नाहीत. तर एखादा पातळ तावा असतो ना, ते तावा घ्यायचा किंवा छोटासा पॅन असला तर ते पॅनवर आपण पापड भाजून घ्यायचे. कधी पण जाळीवर किंवा डायरेक्ट गॅसवर पापड कधीच भाजायचे नाहीत, कारण गॅस ना शरीरासाठी खूप हानिकारक असतो. तर ही टिप्स नक्की लक्षात ठेवा तुम्ही, कारण तुम्हीच तुमच्या फॅमिलीची काळजी घेऊ शकता. कारण बऱ्याचदा आपण यूट्यूबवर बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघतो की डायरेक्ट गॅसवरच काही भाज्या बटाटे किंवा समजा टोमॅटो, कांदे डायरेक्ट गॅसवर भाजतात. तसं कधीच नाही भाजायचं, कारण खरं सांगते गॅस खूप हानिकारक आहे. कारण ते जे यूट्यूबवाले जे तुम्हाला रेसिपीज दाखवतात ते काय माहीत खातात का नाही, फक्त दाखवण्यासाठी त्यांचे व्हिडिओ असतात. म्हणून यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून तुम्ही कधीही कोणतेही पदार्थ गॅसवर नका भाजू. एखादं कढई किंवा एखादा पातळ बुडाचा तावा असलेला त्याच्यामध्येच तुम्ही सगळे पदार्थ भाजून घ्यायचे, डायरेक्ट गॅसवर नका भाजू. तर ठीक आहे, ही टिप्स लक्षात ठेवा प्लीज. तर आता मी इथं 2 पापड छान भाजून घेतलेले आहे. त्याच्यावर आपण कांदा, टोमॅटो आणि काकडी टाकायची आहे आणि त्याच्यावरच आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला टाकल्यावर मीठ नका टाकू. रेसिपी तयार आहे. ओके, बाय.